तर आपण आज बनवणार आहोत सोयाबीन चिली. सोयाबीन चिलीसाठी लागणारं साहित्य ते समोर सगळं आहे. सगळ्यात पहिले आपल्याला घ्यायचे सोयाबीन, त्यानंतर घ्यायचे डार्क सोया सॉस, रेड चिली सॉस आणि टोमॅटो सॉस. आणि हा आहे टिक्का मसाला. हा आपण कशासाठी यूज करू शकतो, नॉनव्हेजसाठी, पनीरसाठी और सोयाबीन टिक्कासाठी. इकडे घेतली आपण कोबी आणि इकडे घेतले बारीक कापलेले कांदे. गॅसवर पाणी थोडं उकळायला ठेवायचे. खूप नाही उकळू द्यायचं, फक्त एक नॉर्मल गरम करायचे. ते पाणी गरम झाल्यावर त्यात आपल्याला टाकायचे सोयाबीन. हे पाण्यामध्ये 3 ते 4 मिनिट भिजू द्यायची. त्यानंतर गॅस बंद करून द्यायचा. त्यानंतर मी एका चाळणीमध्ये सोयाबीन काढून घेतले, कारण त्यातलं गरम पाणी काढायचं होतं आणि त्यात थोडं आपण थंड पाणी टाकायचं, म्हणजे हाताला चटके नाही बसणार. त्यानंतर हे सोयाबीन पूर्ण त्याच्यातलं पाणी हे निघून घ्यायचे. पूर्ण पाणी काढून टाकायचं. थोडंफार राहिलं तरी चालतं, काय हरकत नाही. अशा पद्धतीने मी सगळं हे पाणी त्याच्यातलं काढून घेतलंय. त्यानंतर हा टिक्का मसाला त्याच्यात मिक्स करायचा आहे सोयाबीनमध्ये. हा मिक्स करताना छान असा कलर येतो सोयाबीनला. व्यवस्थित करायचा आहे तो मिक्स. बघा किती छान कलर आलाय. त्यानंतर इथे गॅसवर मी कढई ठेवली आहे. त्यात टाकायचे आपल्याला सोयाबीन तळण्यासाठी तेल. तेल टाकल्यानंतर ते थोडा वेळ छान असं गरम होऊ द्यायचंय आणि त्यात आपण टिक्का मसाला लावलेले सोयाबीन हे टाकायचे. छान परतून घ्यायचे. क्रिस्पी होऊ द्यायचे त्यांना तळताना. थोडं कमी गॅसवर तळायचे, म्हणजे ते कच्चे नाही राहत आणि जळती नाही. याचा छान रेड असा डार्क रेड कलर येतो पूर्णपणे तळल्यानंतर. ते आपण साईडला काढून घ्यायचे. बघू शकता तुम्ही त्याचा कलर किती सुंदर झालाय. अशा प्रकारे मी सगळे असे सोयाबीन तळून घेतले. हे तळल्यानंतर तेलामध्ये टाकायचे आहेत मिरच्या 2. त्यानंतर टाकायचे आहेत कांदे. कांदे छान परतून घ्यायचे, त्याला एक तांबूस कलर येऊ द्यायचा. त्यानंतर त्यात टाकायची आपण चिरलेली कोबी. हेही छान फ्राय होऊ द्यायचे, जळणार नाही याची काळजी घ्यायची. त्यानंतर त्यात आपण जे सॉस घेतलेले आहेत ते सगळे सॉस टाकायचे. हे सॉस आपल्या अंदाजे टाकायचे. ज्याला सोयाबीन चिलीमध्ये जास्त ग्रेव्ही हवी असेल त्याने सॉसचं प्रमाण हे जास्त घ्यायचं आणि ज्याला ड्राय हवे असतील त्याने सॉसचं प्रमाण कमी घ्यायचं. मला ड्राय आवडतात, सो मी सॉस कमी घेतलं.
हे छान प्रकारे मिक्स करून घ्यायचे. बघा, मिक्स केल्यावर छान असं दिसायला सुंदर दिसते ती. ही आपली गरम सोयाबीन चिली तयार आहे. अगदी सोपी रेसिपी आहे, एकदा नक्की ट्राय करून बघा.